रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पूर्व भागातील राम मंदिरात आद्य शंकराचार्य रचित सामूहिक स्तोत्रपठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रीरामनवमीच्या पावन पर्वावर जगद्गुरू आद्य शंकराचार्य रचित स्तोत्र पठण वर्ग यांच्यातर्फे पूर्व विभाग दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात आद्य शंकराचार्य रचित सामूहिक स्तोत्र पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उद्योजक गोवर्धन चाटला यांनी कांची मठाच्या 17व्या शंकराचार्य परमपूज्य श्री श्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांच्या आशीर्वादानं या गटाची स्थापना कशी झाली, तसंच ऑनलाईनच्या माध्यमातून आदि शंकराचार्य रचित विविध स्तोत्रांचं शिक्षण कसं दिलं जातं याबद्दल माहिती दिली। डॉक्टर माधुरी दबडे यांनी स्तोत्र पठणाच्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वावर प्रकाश टाकला। भाविकांनी श्री गणेश पंचरत्न स्तोत्र, कल्याण वृष्टीस्तव, शिवपंचाक्षर नक्षत्रमाला स्तोत्र, श्री लक्ष्मी नृसिंह करुणारस स्तोत्र आणि श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्र अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहात पठण केलं। महिला पिवळ्या साड्यांमध्ये तर पुरुष पांढऱ्या वेशात सज्ज झाले होते। पठणानंतर श्रीरामांची महाआरती करण्यात आली। उपस्थित भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर अंजली रघोजी, मासाई चाटला, आसावरी टेकमाळकर, विवेक दासरी, कोमल दासरी आदींनी परिश्रम घेतले।